जिमची फीस तुम्ही किती भरू शकता मला सांगा. किती भरू शकता? 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000. 5चं डबल 10,000. 10चं पण डबल 20,000च भरू शकता ना. त्याच्या पुढे तर नाही ना भरू शकत. पण कुठं आलं मी दाखवणार नाही. कुठं आलं एवढाच दाखवीन की दिसत नाही ना. दिसत तर नसेल तुम्हाला आम्ही कुठं आहे, कुठल्या गाडीत बसलो या पण नसेल माहिती. इसमें देखो ऐ बघ ना. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो जिमला सकाळी उठून. इतक्या सकाळी उठलं बघा, अजून कोण उठला नाही. सगळे माणसं झोपल्या नाही. आमच्या घरानंच कोण उठला नाही. बाहेरचं तर जाऊन नाही, आमच्या घरानं पण कोण उठला नाही. येऊन मेडिकलला पण जायचं म्हणून लवकर चाललो आहे. मी जिमला जायच्या आधी रोज हे बनवून खातो. तसं जिमला जावा मला किती दिवस झाले, जिम लागून मला वाटतं तीन दिवस झाले. आता तिसरा दिवस असेल. तर जिमला जाताना मी रोज हे पिऊन जातो. केला घेतो, खजूर घेतो आणि पंपकिनचे सीड्स आहेत ते, आणि दूध 1 ग्लास. केला आणि खजूर मी टाकला. आता मी याच्यात जराशी टाकायची, जास्त म्हणजे आपली मर्जी. आणि 1 ग्लास दूध एकदम साईवाला आहे. साईवाला घेतला पाहिजे का नाही मला माहिती नाही, पण मी साईवाला घेतला. फुल फॅट. 9 दिवस असं वाटतंय ना तुम्हाला, पण हे 9 दिवस नाही. आता मग मी एकदम मिक्स करू. काजू नाही यार. तर ड्रिंक पिऊन आपला झाला. ड्रिंक आहे तर ज्यूस काय होतं नंतर पिऊन आपला झाला. आता चालू निघू आपण. बाईक घेऊन जाऊ, कारण की बाईक घरात आहे. बाईक वापरायची, गाडी आहे मग वापरायची तुमची. कशाला ठेवून काय करताल तुम्ही. म्हणून तसं जिमचं इथंच आहे, त्या बस स्टॉपवर 5 मिनटं लागतात जायला. पण असं तर जिमवरून आलो मी. जिमवरून येऊन मी काही खाल्लं नाही. आता अंघोळ करेन आधी, फ्रेश होईन, मग खाऊन पिऊन मेडिकलला जाईन. कारण की आज संडे आहे, संडेला सकाळी जायला लागते मेडिकलला. सकाळी जायला लागते म्हणून मी आज लवकर गेलेलो. तसं कॉलेज असल्यावर पण मला वाटतं का मी लवकरच जाईन असं मला वाटते. बघू, उठलो तर मी नक्की जाईन सकाळी लवकर. उठलो तर आतापासूनच तर आला माझे शब्द, विषय संपला तुम्ही समजा. पण नाही, मी करीन. तर आता फ्रेश होतो, मस्त की शावर घेतो थंड पाण्याशी. घाम आलेला मला अख्खा इथं अंगाला इथं येते, पण केसाने इथं जाम येते घाम. मग शावर घेऊ आणि मग अंडा खाऊ आणि मग मेडिकलला जाऊ. तर फ्रेश बीच होऊन मी घेतले मला नाश्ता जेवायला. काय घेतले? एक उकडलेला अंडा ऑमलेट आणि चपाती. तर हे खाऊन मी चाललो मेडिकलला. आज थोडा काम आहे, साफसफाई करायची आहे. मग मेडिकलवरून आल्यावर डायरेक्ट ब्लॉक करीन. मेडिकलमध्ये काय नाही ब्लॉक करायला, साफसफाईच करीन. तरी बघू, दाखवलं तर दाखवीन, नाही तर आल्यावरच करेन. आल्यावर कुठेतरी जायचं आहे मला असं वाटते आज. असं दिशू तर बोललेला कुठेतरी जायचं, बघू. अरे यार, तर मेडिकलवरून येऊन थोडा उशीर झाला. 1 मिनटं परत बघतो, फोकस नीट आहे का. तर मेडिकलवरून येऊन केस कापून मी जरा रेडी झालो. बघू शकता केस क्लीन केले मी. दाढी दिसते का बिलकुल? अरे यार, कशी दाखवू अशी नाही, अशीच बघा. हा बघा, दाढी बिडी काढली मी, एकदम क्लीन चकाचक दिसतो ना. तर आता दिशू येईल थोड्या वेळात. दिशू आला थोड्या वेळात का आपण कुठेतरी जाऊ असा अंदाज आहे. जर गेलो तर तुम्हाला दाखवून. तर आता मी जिमला जातो ना, तर माझा ट्रेनर काय मला बोलले, अय्या बघ तू बघ. माझा ट्रेनर मला काय बोलला, तर माझा ट्रेनर बोलला का सनबाथ घेत. माझा ट्रेनर मला बोलला का सनबाथ घेत जा. सनबाथ घेतला ना कसा का काला पडशील तर हात नको. सनबाथ बिनबाथ नको.
सिद्धूची जिमची स्टोरी सांगू काय ना माहिती तुम्ही एक महिन्यासाठी कमीत कमी जास्तीत जास्त किती भरू शकता? एक महिन्यासाठी जिमची फीस तुम्ही किती भरू शकता मला सांगा. किती भरू शकता? 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000. 5चं डबल 10,000, 10चं पण डबल 20,000च भरू शकता ना. त्याच्या पुढे तर नाही ना भरू शकत. सिद्धूनी 27,000 रुपये भरले एक महिन्याचे. किती सिद्धू बोल तर यांना ऑरा सांग तुझा. 27,000 रुपये भरले. 27,000. साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे. तेरे को देखना इधर इधर. तेरे को देखना पळत येते. हे कोण आहे? ए ए ए ए डायरेक्ट येऊन नको तो मारला. इसमें देखो बघना पळाली. जसं काय बघ तुम्ही बघता संध्याकाळ झाली आणि गाडी आम्ही काढली. काय माखले काय उडले. तुम्ही जसं काय बघता संध्याकाळ झाले आणि आम्ही गाडी काढले. कुठं चाललोय लवकर तुम्हाला समजेल. ਐਦਾਂ ਜਿਹਾ ਚੱਲਦੇ ਸਿਨੈਰੀਓ ਬਲੋਨੀ ਸਾਡੇ ਡੇਂਜਰਸ ਚੱਲਦੇ ਸਿਨੈਰੀਓ ਹੁਕਮ ਕਰੋ ਨੀ ਟੋਰਾ ਟੱਕਦੀ ਰਹਿਣੀ ਐ ਹੱਸ. गाईज मी आता बघितलं असेल आपण कुठं आलोय. मी दाखवणार नाही कुठं आलोय, एवढाच दाखवेन. दिसत नाही ना, दिसत तर नसेल तुम्हाला आम्ही कुठं आहे, कुठल्या गाडीत बसलो हे आपण नसेल माहिती. गाडीन फक्त आम्ही बघायला आलो, फक्त बघायला आलो. फिक्स नाही आमचा नक्की 100% काय फिक्स नाही. एकदम म्हणजे असं बघू फक्त. जर पप्पा बिप्पा बोलले या 100% झाला तरच, नाही तर अशी काही हे नाही. फक्त मजा घ्यायला आलो गाडीची बस. व्हेंटिलेटेड आहे ही HTX आहे मला वाटतं. गाडी बाप आहे. ज्या गाडीत बसली ती गाडी बाप आहे. तुम्ही डॅशबोर्ड दाखवला तर 100% तुम्हाला समजून. कोण येत नाही अजून गाडी दाखवायला, त्यांना बोललो या. स्पेशियस जाम आहे गाडी. मी बसल्यावर पण जरासं दाखवू का? हे बघा स्पेशियस जाम आहे गाडी. फुल तिथं पण फुल जागा, इथं पण फुल जागा आहे. गाडीची बूट पेस बघा काही. गाडीची बूट ऑलमोस्ट नाही अख्खाच माणूस झोपू शकते गाडी किती. आवाज जाम आहे इकडं. हा आवाज जाम आहे कारण की आमच्यावर उपट सोंडी बरीच जण आहे. उपट सोंडी नाही बाई. थांब थांब बाई बसली बाबा. निघून दे निघून दे निघून दे. पण समजत नाही कंची गाडी आहे. नसल समजत समजल. इथं कुठं आहे का हिंट? तर इथं कुठं दिसत नाही गाडी, काहीच नाही. व्हिडिओ तर अजिबात नाही दिसत. ड्युअल टर्न येते इथे. ठीक आहे. त्या गाड्या एक साईडला, आमची गाडी बघा कशी दिसते. विषय आहे का नाही गाडीचा. गाडी असावी तर अशी 4 चौघात पण चमकली होती. ओके ओके इट्स ओके ओके ओके. क्लोज द डोर क्लोज द डोर. ॲक्च्युली आमचा पोपट झाला, शोरूमात बंद झाला. पण काय माणसं बाई सांगत पण नाही. आम्ही एवढं गाड्यांमध्ये बसून बिसून फुल मजा घेता गाडीची, सांगत पण नाही. सर्व्हिस झिरो बाई इंडी. बघू म्हणजे अजून विचारलाच नाही कोणला काय, पण सांगा तरी बाबा शोरूम बंद झाली का चालू आहे. सगळ्यात बेस्ट सर्व्हिस आहे टोयोटा. विषयच नाही. आदत नाही करायचा. तर आता काय जाता त्याच विचार करतो काय शिदू. आता काय जाता टोयोटान जाऊन काय करायचं. फॉर्च्युनर बघू ना आता. लीडर सर्व्हिसचा एक्सपिरियन्स घेऊ बाई. तुम्हाला रेट करून दाखवतो सर्व्हिस. आपण या चालू करायचं प्रत्येक शोरूम मध्ये जातो सर्व्हिस रेट करायची त्यांची. तर घरी आलो आम्ही आणि घरी आल्या आम्हाला एक सीन समजला. मम्मीनी मला घेतलेली केली, पण ही केली घेताना ना जरा कच्ची होती, एवढी शिजलेली नव्हती. म्हणजे अशी तुटताना अशी नव्हती. तर मम्मीने येताना गरम गरम मसाल्याची पिशवी ही केली ठेवली आणि गाडीतून ठाण्याशी इथपर्यंत येता येता केली शिजली. काय स्कॅम आहे या? गरम मसाला दळलेला होता. काय स्कॅम आहे ना. आता आम्ही आम्हाला काहीतरी खावं. हा जिशू बोल एकदा शब्द काय तो बोल. बोल रा. अरे बोल र. आठुंगली आठुंगली. नेशील का रे? ठीक आहे
बघू. तू सकाळी तसंच असते. हो मी घासते तुझी एखाद त्या दिवशी राहिलं असं म्हणतो मी घासते. आपली ऐसा गेलतो मी जिमला लूज शर्ट घालून टी शर्ट घालून. बस बस परत तुझं वेगळं हे असतं खा नाही याच्यातलाच का रे. कर. नाटकी नाही करायची पाहिजे ज्या भेटते त्या इज्जत नाही करायची. बस तू तर बोलू नको तोंडाला शोभल ना ऐशी गोष्ट नाही बोलायची नाही मी माणसं. सकाळी तो नेते. माणसाला भेटते त्याच्या माणसाने कधी माझं नाही करायचं. मी कवा माच करता कांच्या गोष्टीचा मी नाही कवा काही माच केला. देऊचं जेवणावरून थोडंसं असते. मला आवडला मच्छी नाही आवडत तर मी नाही खात जास्त बस आवडत मला प्रॉब्लेम बाकी भाजी बिजी काही. भैया आहे तू भैया. अरे मच्छी सगळ्यात नाही काही मला मच्छी आणि काय दुपारी नाही जेवला तो व्यवस्थित कोलबीचा आवडत. हा रस्सा. मग कोलबी होती ना कोलबीचा विषय आहे का कोलबी होती मग खाली मस्त पैकी मलाईवाला दूध पिऊ ना मलाईवाला. सो गाईज दिस इज इट फॉर टुडे. एवढाच होता आज हेच केला मी अजून काही केला नाही एक्स्ट्रा. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मग जिमची ही सिरीज आहे म्हणजे सिरीजसारखाच मी यूज करेन आता म्हणजे डेली टाकत जाण असं तर माझा इच्छा आहे. तर बहुतीतपर्यंत मी डेली टाकतो पण मी रोज टाकत जाण म्हणजे जिमची इम्प्रूव्हमेंट पण दाखवत जाण काय काय होते काय काय नाही होत बॉडीमध्ये चेंजेस वगैरे. तर चला काय ब्लॉग आवडला असेल लाईक करा. बाय गाईज गुड नाईट. झोपा.